भाजपाचा काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात येतोय। संग्राम थोपटेंच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा काँग्रेस नेता भाजपाच्या गळाला। काँग्रेस नेते संग्राम थोपटे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडणार आहेत। संग्राम थोपटेंच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता काँग्रेस नेता भाजपाच्या गळाला। काँग्रेस नेते संग्राम थोपटे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी याआधी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आता आज ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे। त्यामुळे आता हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, संग्राम थोपटे हे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। नीलम, नक्कीच काँग्रेसला खरं तर मोठा धक्का भाजपने दिलेला पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते संग्राम थोपटे हे खरं तर अनेक पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे। काँग्रेसचे जे गांधी घराणे आहेत त्यांच्या सुद्धा जवळचे आणि निष्ठावान असे कार्यकर्ते होते। त्यामुळे काँग्रेसची साथ सोडून आता भाजपमध्ये जाण्यासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचं म्हणणं ते व्यक्त केलं होतं, असं त्यांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं होतं। यानंतर आज 2 दिवसांनी खरं तर पक्षप्रवेश हा भाजपमध्ये होणार आहे। मात्र भाजपमध्ये नक्की संग्राम थोपटे यांना कुठली जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुपारी 11:30 वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील आणि कार्याध्यक्ष असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर काँग्रेसला मोठी हानी झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। जी नक्कीच, जर आपण पाहिलं संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपाचे काही कार्यकर्ते नाराज असल्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी आता रंगू लागली आहे। नीलम, नक्कीच गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर बड्या नेत्यांची इन्कमिंग ही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। भाजपचे सध्या विद्यमान आमदार सुद्धा 100हून जास्त आहेत। त्यामुळे नक्की नव्या लोकांना या भाजप संघटनेमध्ये काय स्थान दिलं जातं आणि कुठली जबाबदारी दिली जाते यावरतून खरं तर जे जुने जाणते आणि निष्ठावान जे भाजपचे कार्यकर्ते आहेत खरं तर त्यांच्यावरती कुठेतरी नाराजी येते की काय अशा प्रकारे चर्चा सुरू झालेली आहे। कारण जर जास्त मोठी जबाबदारी या नव्या आलेल्या नेत्यांवरती दिली तर जुने जाणते नेते कुठेतरी नाराज होतील अशी सुद्धा शक्यता आहे। जी नक्कीच स्वप्नील, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।